नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मामाकडचे दिवस सरले, आता मी आमच्या गावात इलं आहे. तर आजचं व्लॉग मी दुपारी चालू करत आहे. तर आज ना पूर्णपणे वातावरण एकदम मळबटीचं झालेलं असा. तर आमच्यात आम्ही ते का बामट पडली असं म्हणतो. तर बघू शकता पूर्णपणे बामट पडलेली असा. आणि बामट पडली ह्याच्यात एक चांगली गोष्ट जी झाली म्हणजे पूर्णपणे जी आंबोलची जी खडी असा ना तडे जी आमच्या वेर्ले गावातनं दिसता, तर ती इतकी सुंदर दिसता ना बामट पडल्यामुळे. चला तुमका दाखवायचं तर मी खाली इलेलं आहे. आजचं व्हिडिओ नदीकडनं आम्ही सुरू करतो. आणि मामाच्या यांची ऊल आणि अवान दिल्या ना त्याची पण आता लागवड करूची असा, तर ती आम्ही खडे लायतलो. ह्या तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघशातच. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी नदीवर इलं आहे खाली. तर थिसरसून पण मस्त दिसता. थिसर तो महादेवगड पॉईंट असा. शिवरात्रेक थिसर कार्यक्रम असतात. बघू शकता ही खडी. तर आता नदीवरनं मी असं घराकडे येलं आहे. तर आमच्या सर बस परत स्टॉपकडे तिसरसून पण मस्त नजारा दिसता. तो पण एकदा बघूया. त्याच्यानंतर घराकडे जाऊया. नंतर मम्मी येईल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगने आपण जाऊ काय ऊल आणि आव्हान देण्यासाठी तिकडे लावचे असे तुम्ही तुमका समजातच. मम्मी मीटिंग एक सुनीली आणि ह्या बघा हे आव्हान आणि ही ऊल थोडीशी लहानच आहे तरी पण घेतलं. कारण की परत मम्मी म्हणाले आम्ही आता चौकळी नाही 8 दिवसांनी मोठी जाणं असती. तर आई हडे मेथीची भाजी आजीने दिल्या ना माझ्या, ती साफ करता. ही बघा. आणि हे बघा मॅडम हडे बसली आहात. चल बाय सखी, आम्ही पायऱ्यात जातो. सेकंड चल 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 सेकंड दी चल जातो मी. बाय बाय. तर आम्ही आता चाललो पायऱ्यात. तर आता आम्ही सुटलो पायऱ्यात जाऊ. तर तुमका मगाशी मी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीकच की आम्ही ऊल लायतलो, ती खडे लायतलो. ती बघा पायऱ्यात जातो. म्हणजे अजिबात आम्ही ऊल पायऱ्यात लावचे नाही. म्हणजे मी जी ऊल करतेले ना माझी स्वतः मी कांद्याची एका ओळीची शेती करतले बारीकशी. तर ह्याच्यात मम्मीचं कायच नसतला. मम्मी फक्त माका मार्गदर्शन करतली. आणि मामीच्या सोबतीनं मी ह्या सगळं करतोय. मामी असा होणार. तर पायऱ्यात नाही लावची ऊल. पायऱ्यातली जी मम्मीन ऊल पेरलेली असा म्हणजे जी इल्लेली असा ती थोडीशी काढून आजीने दिलेली ऊल ह्या सगळं घेऊन आमका दुसऱ्या शेतीच्या ठिकाणी जायचं असा. त्याकडे तर तुम्ही बघा. तर आता पहिल्यांदा जाऊया आपण मांगराकडे, पायऱ्यात जाऊया. जी सर ऊल असा ती काढून मग आपण जाऊचा. तर मंडळी पायऱ्यात पोचलो. तर सर तर याच्या मेऱ्यावर बसले. तर तुम्ही बघू शकता आमच्या वांगाणे शेतीच्या दरवाजाचा पीक होता. आता बहुतांश असा वरती इल्लेला असा. आणि त्या दिवशी ना सांगितलेलं की मम्मीन वालीचे बिये घातल्या ना तुझं ते बघूया येतात का नाही. ते तर वाटेरच्या ह्या आपल्याच्या शेजारीच घातलेल्या. तर रोपा इल्लेली असतात. तर कितकी रोपा इल्लेत ह्या मी तुमका दाखवत आहे. तर चला मग बघूया. तर ही तरव्याची वापरली आमची वाटेरची. आणि हे बघा ही वालीची ढाका लावू होई. आता वालीची रोपा इल्लेली असतात. तर 12-13 इली असत. तर बघू शकता अशा प्रकारे असतात. अजून वेलीच्या रूपात असतात. अजून वर झाला ना थोडासा मोठा किंवा ढाका मारू होई. तर बघा मम्मीने बाजूकच घातल्या ना इलेली असतात. आता आपण डेसून वरती जाऊया परड्याच्या थिसर. वालीन का बाकी काय म्हणजे लाव कसं काय नाही. पण काय होतं वांदरांची खूप भीती असते. कारण की काकी जी आमच्या ना बारके बारके कोंब इल्लेले ती पण वालीचं पीक होतं. त्या टेन्शन ठाऊक नाही खाऊन टाकतात. मम्मीने वाटेरच घातल्यानं ते बघूया वांडर खातात का ते का वाली लागतात ते रोपा. तर आता झाली हातभर इतकी तर झाली आहेत. तर बघूया आता इथून परड्यात जाऊया ऊल काढूया मग आपण जाऊ काय दुसरीकडे. तर म्हणजे आता परड्याची तिसरी लाव. तर काकीचे अलकुल झालेले असतात. कांदे अलकुलचे दिसतात. तर मम्मीने आधी ऊल काढूच्या आधी शिपाक नव्हता. तर शिपान घेतला ना. आता मी तिसली ऊल काढते आणि मम्मी बाकीचा परडा शिपतात. त्या अगोदर काकीची फक्त अलकुल बघूया नंतर जाऊया आमच्या उलीकडे. हे बघा हे बारके असतात ह्याच्यातले योग नाहीत अजून. बघा ह्याच्यातले हे जे कांदे असतात हे इल्लेले असतात अलकुलचे. मम्मी तडे शिपता. आणि ही मम्मीची ऊल असा दोनवले मगरे होते. ह्याच्यातली ऊल काढूची आणि लावची. तर आता मी ऊल काढूक घेत आहे. तर म्हणते चला ऊल काढूया आपण.
हे बघा. तर पटपट मी ऊल काढून घेते नंतर आपण जाऊ काय सेम आपण तरव जसं काढतो ना तसं फक्त थोडं हलक्या रीतीने काढू काय म्हणजे ती तुटता का म्हणे ही मुळा होई त्याची व्यवस्थित. मम्मी पण येईल या मदतीक अशी व्यवस्थित होईल. तरी सर मी बघा इतकी काढून ठेवलं बघा. ही एका ओळीची सगळी सपयलेली हा आणि मग अशी बघितलं असतं सगळं असं पण बामट पडलेली. आता जरा उगाडता तर बघा मी याच्यात भरता. आता मी जातो आव्हान पण आतमध्ये काकीन लायला नाही सर ऊल. तर म्हणजे आता मी पायऱ्यात नाही निघलो पाटकडे तर पायऱ्या राहला. आता हिसरतून शळीसून आम्ही जातो. तर आम्ही खडं जातो माहीत आहे का तुमका. आम्ही जातो उमळात जी सर मामांची शेती असतात. तर उमळ्यात मामींची ऊल लायला ना त्याच्या लगतच होतलं आम्ही पण ऊल लायते म्हणजे मामीची तितकी सोबत. मम्मी 15 दिवसांसाठी मुंबईत जातली या. मग परडा घर आणि ब्लॉग तिन्ही गोष्टी माका एका दिवसात मेंटेन करू कळत. तर आता मी तिसर उमळात जातो. तर चला मग. हे बघा मंडळी सर पावसात खूप पाणी असता आता इतक्या नाही हा. आणि सर साकव पण हा पावसात इतक्या पाणी असता की या साकवावर न्यायचा लागता. तर तुम्ही बघू शकताय हा बघायचं साकव असा. ता बघा आणि त्या बाजूक रवला आता सगळा पायरा. तर आता आम्ही न्हायच्या तिसर येलो. न्हायच्या पहिलाडी गेलो की आम्ही उमळात पुसतलो होतं. सध्या कसं पाणी नाही हा नाही तरी सर खूप पाणी असता. पावसात असता खूप. तर तुम्ही ना कमेंट करा मी याची उलानी कांद्याचं आणि मिरचीचं पीक घेतलेलं आहे ना ह्या करतले. मग त्याच्यात तुमचं माका प्रतिसाद खूप अनमोल असा. त्याच्यामुळे नक्की तुम्ही कमेंट करा. मम्मी पण नाही तर रोज आपण ही कामं असतलेत उलीक रोज शिपाक वगैरे यायचा लागता. आता पोचलो आम्ही पाहायचं की 5 मिनटाचा रस्ता. तर मामाची ढोरा असं दिसर चरतात मामा तडे असा काय बाय शिकता नाचनो. तर आणि हडे मामीन पाठ इतके पॉवरफुल केला ना शेवटी चौकूळची असा. उलीची लागवड करू का ऐकायची नाही. पाठ बघा कसले तू येत असत लांबसूनच मस्त दिसतात. शान बिन व्यवस्थित काढलाय ना टाकत मस्त केला ना. आता आमच्या कामात घेतो जरा असं इसर बाजूला येतलं मी मम्मी आणि मी आता इसरचं काम करून घेतो. बिरकून वगैरे घेतो व्यवस्थित. मम्मी बिरकून घेतात त्या गोको घालून घेतात एका म्हणजे ओळीची तयारी करूच्या. मी हडे सगळे बारकी बारकी ढेपळा होती ती फोडलं निम्मार असा. त्याच्यामुळे आमाट येत आहे. ऊन जा असं नाही जबरदस्त लागतं. खूप गरमी होत्या. मम्मी सांगा होते की उलीची शेती नंतर काय नाही पण पहिलेचे 15 दिवस असतात जे मम्मीच नसतं लिया ते म्हणजे कसं रोज सकाळी संध्याकाळी खूप शिपाचं लागतं ना. तरी पण बघूया आपण जसे जमतात तसे करू काय. एक आवड होणार करू काच काय जाऊ की न जाऊ पण एक आवड होणार. तर पटपटता तितके काम करून घेतं. तर एक मम्मी या काय केलं एक ओळ ना हडे हडे मामीचा आई सरयोगमध्ये पाटा मामा हडे पाणी करून देता. मामी तडे शान धुता नाचण्याक. तर हडेसून पाटाचं पाणी येतात इथे जरा उभर होता म्हणजे हडे डायरेक्ट पाणी येऊ शकतात. ही जमीन भिजवून घेऊ काय मा होणार मगरे मारून घेतल्यानंतर असं मारू काय होणार मामा पाणी हडे हाटता. मामा एक खोऱ्यान मगरे मारून देता. बाय मानसिकच गावला आमच्याकडे गावाकडे आम परड्यात तरी गेलो काय कडे गेलो नाही घोटी बरी मम्मी पाठ लिपता ह्या करून गेलो देवळात गेलो बाय तर मामाने वगैरे करून घेतला ना तोपर्यंत पाटाचं पाणी येईल. आता साऊथला पाटाक व्यवस्थित लिपान घ्यायचं. अजून एका मामीन जसं केला ना शानबीन काढून तसं करू काय. तोपर्यंत आम्ही हा करून घेतो असा पाणी आता तसंच लिपान घेतो. मामांकडे जायचं गोळी केला ना मामा नोळी केल्यानंतर
वाईट जास्ती इरून ठेव जागा ठेव मध्ये. मोठे कांदे निघाले. होय तर जे कांदे मोठे रिका खाय अर्धे ओळायला नाही. मी बघून बघून मग आसपासून मध्ये मध्ये व्हायचंच मगरेंवर गोखले बिकले मारून व्हायचं. तर इतके 4 इतकी चौक होते नंतर ठेवायचं लागतं 4 बोटांचा. आणि ही कसली आहे मामी जमीन तांबाळ काय कसली काय ही तांबळाच्या तांबळा कांदे बरे निघतात गो. तांबाळाची आणि एका कांदे बरं रिकतात अशा उन्हाळ्यांचा. बघूया आता कशी कधी रिकतात ती. ही ऊल नंतर किती दिवसांनी उभी राहता ना अशी कितके काय बरी असली तर 2 दिवसांनी उभी राहतली. मग 8 दिवसांनी तिचा नाळा खुटू खाया. परत 15 दिवसांनी ती काय ह्या करू काय व्हायचं काय बिरकू खाया. तर व्यवस्थित एक एक काठी अशी लावची लागतं. किती ह्याचा मग मी अंतर ठेवचा लागता 4 अंगळाचा कांदोरी गागच्या का जागा होई ना. हां 4 अंगळाचं ठेव काय. ही नंतर मग ही का जतन करू काय उली कसं 2दा शिपाव काय. ऊल म्हणजे नाजूक असतं ना. पण झाल्यानंतर खूप महत्त्वाचं काम असतं. सकाळी आणि संध्याकाळी कंपल्सरी ते का नाजूक असतं. आणि 15 दिवस तर 15 ते 20 दिवस तर कंटिन्यू ते का व्यवस्थित शिपाव होया. आता पाट काढू खयो ते काय शाण सराव खया गोर वगैरे मध्ये घालू खयो नंतर बिरकवचं असतं. खूप कामं असतात. तर मम्मी जाता मला ती कळतलं माका कायच उल्लक मदत कर. कारण की नंतरचं महत्त्वाचं काम असतं त्या म्हणजे सकाळी संध्याकाळी डेली शिपाव काही सरसून मम्मी जातली या. सकाळी शिपाव काय मयुराक डबो सकाळची भाकरी त्याच्यानंतर दुपारी जेवण परत तडे परडा असा त्या करू खाया. आणि संध्याकाळी परत हडे काय रात्रीचं जेवण कपडे धुणं भांडी कुंडी खूप सारे कामं असतात. 15 दिवस खूप दगदगीचे जातले. पण असं महत्त्वाचा खूप मम्मीचा काम आहे. त्याच्यामुळे ती का मुंबईत जावकच आहे. तर मी आहे मदत करतले 15 दिवस मी आपण सहन करतले. ह्याच्यात मी खूप काही गोष्टी शिकतले. आता जर असा परडा करू शिकल्यानंतर पुढे मी स्वतः कोणची मदत न घेता करू शकते म्हणून ही सगळी खटपट चालू असा. तर आता तिकडे ऊल लाईवचं काम चालू करतात. मामी पण मदती केली आहे. मामान पण मगरे वगैरे करून दिल्या ना. बघ आमची ऊल सलावून झालेली असा. तर आता ते का 2 ते 3 दिवसात म्हणजे जर ऊल बरी असली ना तर ती उभी राहतली. बघूया किती दिवसांनी उभी राहतात ती. हडे लायतात बारीकशी कोपरं राहू लावायचं बऱ्यापैकी लावून झालेली आहे. मी पण बघलाय म्हणजे तरव्या टाईपमध्येच असता लावायचं इतकं काय नाही. पण व्यवस्थित ऊल खूप नाजूक असता. जतान त्याची व्यवस्थित करू काही. तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे. आम्ही इसरही केलेलं असो एक मगर आणि ऊल लायल्यानंतर जरा शिपाचं लागता. आणि हडे रवली तेव्हा बारीकशी केलं. आता चाललो आम्ही घराक. चला मंडळी आमची ऊल लावून झालेली असं आता मी घरात जातो. चला मग आता आपण घराकडे गेल्यानंतर भेटूया. तर मंडळी आताच घराकडे बसलो तर मी असं होतलं की ऊलाने आव्हान येतलं. तर आमका ऊल लावकच खूप टाईम झालो. तर कारण की ओळी बिळी काय केलेलं ना ते मगरे बिगरे मारू खूप वेळ लागता. तर संध्याकाळी घरात पोचल्यानंतर मम्मींना रताळी कुठे ठेवलेला आहे तर मी तुमका दाखवत आहे. त्याच्यानंतर आपण आजी एक देऊया ती आमची घराकडची असतात. तर मंडळी चला मग जेवण घेत आहे. जेवणाक आज भजी पिठी आणि भाकरी आणि पापड भजले मम्मी. आपण भेटूया एका नवीन दिवसाची सुरुवात एका नवीन व्हिडिओ बनतो. पर्यंत काय शिका बाय बाय टेक केअर.